नमस्कार मित्रांनो, आणि लहर केलाकर विथ नाशिककर आणि पुणेकर पुणेकर आणि त्याच्यासोबत आहे ही पुणेकर. तर पुणेकर. आज आपण काय करत आहोत, आज आम्ही बनवणार आहे दुधातली मॅगी. जी की आता आम्ही फार ट्रेंडिंग चालू आहे. व्हायरल हा. मॅगी रेसिपी आम्ही आज ट्राय करतो. इंस्टाग्रामवर आम्ही रेसिपी जेव्हापासून मी तरी रेसिपी बघितली तेव्हापासून मी त्याला रोज म्हणते की कधी करायची कधी करायची कधी करायची. सो आज फायनल तो दिवस आलेला आहे आणि आम्ही आज गेल्या दुधात शिजवणारी गेल्या मॅगी. आठवड्यामध्ये भरपूर इच्छा झालेल्या आहेत अशा की मला हे खायचं ते खायचं. एक दिवस वडापावचं झालं, आता काल आय थिंक शेवभाजी खाल्ली, ती पण मीच केली. तर मग बाकीच्या इच्छा पूर्ण करता करता आता इथपर्यंत आलेलो आहे. तर मग आता आज मॅगीची फायनल तिची इच्छा आपण पूर्ण करू. चालेल, तर आपण चला. बघूया की मॅगी कशी बनवतो. आम्ही पण इंस्टाग्रामवरनं रेसिपी ढापलेली आहे आणि आम्ही तशीच करणार आहे. तर मित्रांनो, ही आपली आता सामग्री झालेली आहे काढून. आज शेफ राजेश्री, शेफ आहेस का सू शेफ आहेस तू? शेफ आहे मी, हेड शेफ आहे मी. आजच्या दिवस हेड शेफ आहे. तर साधी मॅगी बनवायची हेड शेफ आहेस तू. काही का असं ना आहे ना. आता सांगता पण काय टाकलं, हे टाकलं मला वाटतं पहिलं बटर टाकलंय. आता त्याच्यात चीज पण टाकायचंय. हम्म. सगळं एकत्र टाकायचंय, चीज सगळं. अरे मेयोनीज राहिलंय. हाँ मेयोनीज राहिलंय. हा, विदाउट So- मेयोनीज कैसे करेगा मॅगी बाय. मग आता ह्यामध्ये मी चीज टाकणार आहे डायरेक्ट. टाकू का? काय आता चीज अख्खा क्यूब टाकणार आहे? अरे कट तरी करून टाक थोडे. मग कसं करू? पीस कर त्याला. हा पीस कर ना त्याचे पीस कर आणि मग व्यवस्थित टाक त्याला. असं दोन टाकायचे की एक? दोन टाकू? एकच, आता एकच टाकायचा, एक नंतर टाकायचा. नाही, अभी डाएंगी. अरे शेफ येणार अभी आहे डाएंगी, तू. अभी डाएंगी, अभी डाएंगी इसमें मैं. अभी उसको मस्त पैकी फेड़ने का, उसको फुल पातळ पातळ करने का, वितळ होणे का? वितळ होने का उसको फुल. और फिर बाद में मला कात्री दे ना. एक मिनिट, कात्री बाहेर घेऊन आलो. हे घे तुझी कैची कात्री वॉटेवर. आता ह्याच्यामध्ये टाकायचंय शेजवान. पण किती टाकायचं ते सांगितलंच नाहीये, नुसतंच टाकायचं. शेजवान चटणी अगं आपल्या अंदाजाने टाकायचं असतं ते. बास का? आय थिंक इनफ आहे. आणि जेवढी तेवढी टाक. 2 जणांची मॅगी नाही, करायची. बास झाली. बस झाली. त्याच्यानंतर मसाला मेयोनीज टाक. पण टाकायचं यार. मसाला टाक. माय गॉड, व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट. भागो भागो ते भागो. जळतंय. एवढं टाकू? अजून टाक. दाबून खायचं अगं सगळ्या गोष्टी. वा काय मस्त कलर झालेला याचा. आता यात मसाला पण यातच टाकायचा. यात मसाला पण टाकायचा आहे आणि म्हणजे दोन्ही मसाले टाकायचे, मॅजिक मसाला आणि मॅगीचा मसाला. ओके. मॅगी मसाला डबल मॅगी आहे, म्हणजे डबल मसाला आहे. हा गेला आपला मसाला. आता त्याला छानपणे मिक्स कर. यात दूध टाकायचं ना आता? हा यात दूध टाकायचं. एकदम मला वाटतं खूप अशी फास्ट रेसिपी आहे. हा, सुपर फास्ट. सुपर फास्ट आहे. त्याच्यामध्ये लॅग अजिबात नकोय. म्हणून एक तर सगळ्या पहिल्याच गोष्टी कट करून घ्यायला पाहिजे तुम्हाला. एक 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 गोष्ट कट करावी लागते. आता मी टाकते दूध. आय थिंक एवढं इनफ आहे. विचित्रच जरा अशी रेसिपी राहू की मॅगी मध्ये दूध. मी पहिल्यांदा असं काहीतरी ऐकलंय आणि करतोय. मॅगी मध्ये दूध. जर काही मॅगी टेस्टला चांगली असली ना, तर दूध खराब झालं तर दूध नसलं तर मग बघूया काय होतंय. काय काय काही आयडियाच नाही ना घ्यायचं, आपण पहिल्यांदाच करतोय तर मग काय करणार. आता फक्त इंस्टाग्राम वरती पाहिलेली म्हटल्यावरती त्यांची तर व्यवस्थित झाली. आपल्या दुधात काही प्रॉब्लेम असेल तर मग आपण कोणाला दोष द्यायचा. मला असं वाटतंय की अजून चीज टाकावं का यात? चीज टाकायचं आहे. आता एकच क्यूब टाकलंस ना? हा, मग एक क्यूब नंतर टाकायचं. मॅगीचा मसाला आणि मॅगी टाकू, कारण का हे बॉईल झालं की त्यात मॅगी टाकायची. मसाला आत्ताच टाकू? मसाला आणि सगळे मसाले टाकून द्या. आता मसाला पडतोय. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स गाईज. आमचा जरा जो लहान बोका आहे तो खूपच आरडाओरडा करतोय. भरपूर. मला असं वाटतं मसाला जरा आत्तीच टाकलाय रे तू. मॅजिक मसाला एकच टाकलास ना पूर्ण? आणि 4 हे मसाले आणि मॅगी 2च पॅकेट आहे. अरे मसालेदार खायचं मस्त, काही होत नाही. हे आता आलेत आमचे सुपरवायझर साहेब. सुपरवायझर साहेब, सगळं व्यवस्थित चालू आहे का? हो.
कसा आहे मम्माज बॉय? स्वप्नील पाणी दे रे, थोडंसं पाणी टाकते मी त्यात. टाक. मसाला बघ ना कसा हे झालाय मसाल्याचा, काय झालं? गोळे गोळे झाले गोळे का? झालेत. त्यांना आता थोडंसं फोडावं लागेल मला वाटतंय. तू कर. सू आय शेफ थिंक मोस्ट ऑफ द स्वप्नील काम झालेलं आहे. आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये फक्त मॅगी टाकायची. फारच लवकर झाली आहे रेसिपी असं वाटतंय. सुपर फास्ट आहे. सुपर ऍक्च्युली फास्ट सगळं आहे. फक्त टाकायचंय आणि मग उकळू द्यायचंय बस. मी हम्म. थोडंसं पाणी पण टाकलं त्यात. त्या आम्ही जी व्हिडिओची रेसिपी पाहिली होती त्याच्यामध्ये पाण्याचं असं काही नव्हतं की पाणी टाकायचं त्यांनी नाही फक्त टाकायचंय. दूधच त्यांनी फक्त टाकलं होतं. दूधच टाकलेलं, पण आम्ही टाकलंय पाणी. आता ते बॉईल झालं हे की अजून एक चीज क्यूब टाकून येऊ का, म्हणजे ते त्याच्यात मेल्ट तरी होईल रे तेवढ्यात. नंतर मग मॅगी मध्ये कसं मेल्ट होणार? मॅगी बॉईल करताना चीज टाकलं. नाही. ठीक आहे, टाक. आता टाकलं काय नंतर टाकलं काय? मला वाटतं अर्धाच टाक गं, खूपच चीज होऊन जाईल. थोडंसं मीठ पण टाकायला लागणार आहे मला असं वाटतं. नको, हे चीज मध्ये पण खूप काय म्हणतात मीठ असतं. आता हे उकळलं की आम्ही त्याच्यात टाकणार आहे मॅगी. उई, शोध. ते जर का चीजला चिकटलं. मॅगीच्या मसाल्याचं पॅकेट चुकून पडलं मॅगी टाकताना. आता ते आम्हाला सापडत नाहीये. बहुतेक ही पूर्ण रेसिपी वेस्ट होऊ शकते. हा, मी नंतर ते प्लास्टिक बाहेर काढून खाईल, पण खाईल. मेल्ट झालंय प्लास्टिक तर कसं खाशील? तेवढं मेल्ट नाही होत. एक तर या दुधी पाण्यामध्ये ते दिसत पण नाहीये. तू शोध आधी, नंतर मसाल्याचं काम कर. हे जास्त सिरियस गोष्ट आहे ती तेव्हाच तिथल्या तिथेच गोळा करायला हवी ती स्वप्न. अगं करायला घेतली ती लगेच खालीच डुबून गेलं ते. सापडेल का? वाटतंय का सापडेल? नाही सापडलं तर मी नाही खाणार ही मॅगी. तुलाही खाऊ नाही देणार. दुसरं भांडं ट्रान्सफर करायचं का? नाही तर आपल्याकडे गाळणी आहे कसं? एक मिनिट. गाळणी कसं गाळशील तू? ह्यात बाकीचा मसाला वगैरे पण आहे ना. हा, तर मग फक्त प्लास्टिक काढायचं, मसाले परत टाकून द्यायचे. परत जाईल बाहेर काढ. जाऊ दे, थोडासा मसाला गेला गेला. हे आमच्या मॅगीत पडलेलं मायक्रो प्लास्टिक गाईज. फेक 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 बाहेर फेक. आता आपली मॅगी बाहेर नाही जाणार. चल मी आता यात मॅगी टाकते. कुठनं तोडायची? ही दोन्ही बाजूनी अटॅच्ड आहे. ऍक्च्युली मॅगीने खूप भारी केलं बरं का आता, की डबल मसाला असतो. आधीचा जो एक सिंगल मसाला होता तर तो इनफ नव्हता वाटत. एका मॅगीच्या याच्यात मध्ये 2 मॅगीचे मसाले प्लस त्यातून मॅजिक मसाला प्लस त्यात शेजवान चटणी. खूप स्पायसी होणार आहे असं मला वाटतंय. झालं तर झालं. Let's जे see. व्हायरल आहे ते बघितलं तर पाहिजे आपण ट्राय करून की बाबा कसं आहे, व्हायरल होण्याच्या योग्य आहे की नाही ते. ऍक्च्युली माहिती आहे का, आम्ही आतापर्यंत इंस्टाग्रामवरनं ज्या ज्या अशा ट्रेंडिंग जागा वगैरे कॅफेज वगैरे एक्सप्लोर केलेत ना, त्यापैकी 99% ऑफ द टाइम्स आम्हाला बॅड एक्सपिरियन्स आलाय. डिसअपॉइंटमेंटच झाली आहे. मॅगी आमची याच्यात बुडतच नाहीये. मॅगीच्या पूर्ण रेसिपीला जेवढा वेळ नाही लागला सगळं करायला, तेवढा वेळ तर मॅगी शिजायला लागतो. हे याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट करतात की 2 मिनिटात मॅगी रेडी. नाही ना? भाऊ, हा? माझी तर कधीच 2 मिनिटात झाली नाही आतापर्यंत. माझे पण कधीच नाही. मी तर एवढ्या वर्षांपासून खातोय मॅगी. फार मी तर डब्यात पण न्यायचो मॅगीच. तरी पण 2 मिनिटात आजपर्यंत तरी नाही झाली. मॅगी तयार झाली आहे. आता आम्ही हे सर्व करू आणि टेस्ट करून बघू कशी लागते. तुला काय वाटतं? तुला काय अपेक्षा आहे? मला तर खूप छान छान दिसते, एकदम चीजी आणि अशी. वास मस्त येतो ऍक्च्युली. वास फार मस्त येतोय. बघूया आता, ट्राय करू. तर आता मी हे खातो आणि तुम्हाला टेस्ट देतो त्याआधी. तोपर्यंत राजेश्वरी त्याला छान असं डेकोरेट करेल काय काहीतरी. डेकोरेट नाही करणार मी. चल. मला वाटलं करशील ग. आजचे शेफ तू आहेस ना. चला. नो डेकोरेशन ॲट ऑल. अत्यंत गरम आहे. मला भीती वाटते की याच्याने माझं तोंड भाजेल, आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं मला गरम गोष्टी अजिबात आवडत. पटकन खा. फास्ट. रुको जरा, सबर नाही. करो. वर्थ आहे एवढी नंबर आहे. ट्रेंडिंग व्हायरल रेसिपीच्या. फुल वर्थ आहे. खाऊन बघ फक्त. गुड. खूप भारी आहे. ही मॅगीची रेसिपी आमच्या दोघांना तरी आवडलेली आहे. तुम्हाला जर का ही रेसिपी ट्राय करायची असेल, नेहमी काय सेम मॅगी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं. वेगळी ट्राय करून बघा. मी रेट करीन याला 8 आउट ऑफ 10. मी 8.5 आउट ऑफ 10. छान आहे, पण वर्थ इट आहे.
मॅगी, कधीतरी अशी वेगळी मॅगी खाण्यासाठी. ओके. सो आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही पहिले सबस्क्राईब करा, मग लाईक करा, मग शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये ज्यांना मॅगीच्या अशा वेगळ्या वेगळ्या डिफरंट रेसिपीज आवडतात करायला. सो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.